श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ. बोला ताई. खूप खूप दिवस झालं तुमच्यावर बोलायचं होतं ताई. एकदा लावला होता फोन पण हा. नव्हता उचलला तुम्ही. अच्छा, अनुभव शेअर करायचा आहे का ताई? हो हो, अनुभव शेअर करायचा आहे. आधी तुमचं खूप म्हणजे कौतुक, अभिनंदन आणि खूप तुमचे आभार पण मानायचे आहेत. अरे बापरे, का हो ताई? खूप खूप अहो, एवढं ऐकून का नाही, अक्षरशः एवढे अनुभव ऐकून खूप म्हणजे अनुभव आपल्या आयुष्यात सुद्धा आपण बदल करू शकतो. एवढं छान हो. कार्य तुम्ही करताय ताई. खरंच स्वामी सेवेने आपलं खरंच आयुष्य बदलून जातं. खरंच खरंच अक्षरशः अंगावर माझ्या काटे यायला लागल्यात आता. तुम्ही माझा फोन उचलला. कुठून आणि बोलताय ताई? धाडस होत नाही पण म्हटलं करूयात फोन. अरे बापरे, का धाडस होत नाही ताई? आपण सगळेच एकच आहोत, स्वामी सेवेकरी आहोत. हा, असं म्हणजे भीती वाटते ना, एवढं तुम्ही मोठा आहात असं हे नाही हो, काही मोठी वाटतंय. भीती नाही. असं काही बोलू नका ताई. माझं नाव उषा कुंभार, उषा अशोक कुंभार. हा जयसिंगपूरच्या एका ताईने तुम्हाला मध्ये 1-2 वेळा केले होते बघा फोन. हा 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 हा. जयसिंगपूर म्हणून गाव आहे कोल्हापूर जिल्ह्यात, नरसोबावाडीजवळ आमचं गाव आहे. अच्छा अच्छा. हा हा हा. आणि जवळजवळ 20-25 वर्ष झालं स्वामी सेवेत आहे ताई मी. बापरे. खूप खूप अनुभव आहेत, काय सांगायचं तुम्हाला. पण आता अलीकडचा जे काय अनुभव आहे तो सांगते. सांगा सांगा. हा हा. 17 एप्रिलला परवा हे होतं बघा, रामनवमी. हो 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 हो. हा, मग त्या दिवशी म्हणजे आमचं काय आहे, गिरणी आहे, मिस्टर चालवतात आणि मिरची कांडप आहे आमचं. आमच्याकडे कोल्हापूर जिल्ह्यात आहे ना भरपूर ते अरे वा, चांगलं मिरची आहे. कांडपचं. हा, मग त्या दिवशी दुपारी खूप असं ऊन होतं आणि 4 वाजायच्या वेळेस मिस्टर घरात होते. हा हा. 4च्या नंतर मग 5ला सुरू करतात ना गिरणी. बरोबर. हा हा आणि हा. मग मी आपलं दिवसभर करत असते कसं असेल तसं. दुपारी जरी असलं तरी माझं तारक मंत्र, नामस्मरण, मानस पूजा सगळं म्हणतच मी करत असते काम. अच्छा अच्छा. हा हा आणि हा. त्या दिवशी काय झालं, एवढा जोरात वारा आला, म्हणजे मिस्टर घरात होते. ते हा. कसे काय आले कुणास ठाऊक, माझ्याकडे बाहेर आले. घराच्या बाहेरच आहे ना आमचं गिरणी मिरची कांडप. बरोबर. हा हा हा. आणि मग ते बाहेर आले माझ्याकडे. बघूया म्हटलं, खूप वारं हे झालंय, पटपट हिला जरा मदत करूया आणि आपण बंद करूया लवकर, लाईट जायच्या आत. अय्या. हा हा हा. आणि एवढा ताई, मला म्हटले मिस्टर, लहानपणापासून एवढा कधी पाऊस पडला नव्हता. एवढा पाऊस पडला आमच्याकडे त्या दिवशी आणि एवढं वारं. अरे बापरे. हा हा हा. आणि आमच्या शेजारच्या घरावर जे असं छपरी केलेली असते बघा, हो हो वरच्या ह्याच्यावर एकदम, हो हो हो. ती छपरी उडून, आणि आमचं सिमेंट पत्र्याचं घर आहे ना, आम्ही तयारच घर घेतलंय. अच्छा अच्छा. हा हा हा. मग ते सिमेंट पत्र्याचं आहे, त्यामुळे आम्ही आता चांगलं घर आहे त्याला कशाला करायचं म्हणून काय केलेलं नाही आहे स्लॅब वगैरे. हा बरोबर आहे. हो. आणि मग त्यांच्याकडची ती छपरी उडून आमच्या किचन मधल्या पत्र्यावर आली. बापरे, मग पत्र तुटणार काय ना? हो ताई, काय सांगायचं तुम्हाला, अजून सुद्धा माझ्या हात त्या आठवलं तरी हे होतं यावं. अरे बापरे. हा हा. मिस्टर माझे घरात असं होते तर काय तर लागलं असतं का नाही त्यांना सांगा की. हो. बाप. आणि ती घरात छपरी उडून, पत्र्यावर उडून परत आमच्या पलीकडे एक अर्धा प्लॉट आहे त्याच्यावर कशी गेली असेल सांगा ती, एवढी आई जडच्या गं. जड. बापरे, केवढं वारं जोरात असेल. खूप किती जोरात असेल, आणि पण ते अडकून राहायला पाहिजे ना, आमच्या इथं पत्र्यात एवढं जड होतं म्हटलं ते हो सुद्धा. ना हो ना हो. बरोबर स्वामी माऊलींच्या माझ्या देवाऱ्याजवळ. हा. आणि तुळजाभवानी असे 4 फोटो आहेत आमचे, विठ्ठल रुक्मिणी हे ते असे. अच्छा त्या अच्छा. बरोबर त्या ठिकाणी असे 2-4 ठिकाणी पत्र्याला तडे गेले होते आणि पत्रे खाली पडले सगळे. अरे बापरे. फक्त किचन मध्येच हं, पण एका सुद्धा कुठल्या गोष्टीला हे झालं नाही. ते केंट होतं, पाण्याचं हे होतं, सगळं सगळं, एका गोष्टीला सुद्धा धक्का लागला नाही अहो. बापरे, बघा. आणि आम्ही आत आलो मग त्यानंतर बंद करून. हा. आत आलोय, बघतोय तर पाऊस थांबला आणि दीड तास आम्ही इथं हॉलमध्ये ते बघत बसलो होतो ताई. अरे बापरे, म्हणजे कसं संकट काढलं. संकट हा, आलं पण नुकसान काही झालं नाही. काही सुद्धा नुकसान नाही, फक्त पत्रे तेवढे गेले. हा. आणि ह्या दोन्ही खोल्यांना काही सुद्धा झालं नाही. ह्या दोन्ही खोल्यावर जरी झालं असतं तर मग आम्हाला झोपायला पण जागा नव्हती त्या दिवशी मग. खरंय खरंय हो पण ताई. ह्या दोन्ही इकडच्या खोलीत जरा सुद्धा धक्का लागला नाही. आणि ताई काय सांगू तुम्हाला, अजून सुद्धा अंगावर काटा येतोय. बरोबर बरोबर. तासानंतर मी किचन मध्ये आम्ही गेलो सगळं साफ करायला, हा. तर अजून दिवा चालू होता. एवढं वारं होतं, एवढं हे होतं, तरी अजून दिवा चालू होता स्वामी माऊलींच्या समोरचा. बापरे. किती आश्चर्य. किती आश्चर्य, म्हणजे खरंच काय सांगू, सगळं पाण्यानं भिजलं होतं. देवघर, ते वस्त्र, हे ते सगळं भिजलं होतं पाण्यानं. वारं पण होतं आणि बाप. वरून पाऊस पडत होता. सगळं किचन मध्ये पाणी झालं होतं. बाई गो. तरी सुद्धा ताई स्वामी माऊलींचा दिवा सुरू होता.
काय सांगू तुम्हाला, एवढी स्वामींची कृपा किती आहे ताई. कृपा आहे, किती कृपा आहे बघा. ही आपली सेवा कुठेतरी कारणी लागते ताई. आणि किती मोठ्या संकटातून वाचवलं. त्या दिवशी आम्ही दोघं घरात झोपलेलो असतो, हे असं किती हे हो. झालं असतं. आणि जर ती छत्री इकडच्या रूमवर पडली असती तर केवढं हा, असं नुकसान, रात्रभर जागावं लागलं असतं. लागलं असतं बघा की. आणि सगळ्या घरात पाणी, सगळे कपडे भिजले असते, फर्निचर भिजलं असतं, किती हे झालं हो. असतं. खरंच, खरंच. अक्षरशः म्हणजे ते फोटो पण आहेत, मी काढून ठेवलेत. बघितले तर माझी मुलगी तर म्हटली, तू कसं एवढं घट्ट झालीस? म्हटलं स्वामी माऊलींनी एवढं घट्ट केलंय म्हटलं. आणि खरंच काही वाटत नाही ताई. अहो खरंच एवढं कुठलं पण संकट येऊ दे, आता काही वाटत नाही. काही स्वामींचं वाटत नाव नाही. घेतलं की अगदी खूप हे बरोबर होते. आहे. खरंच स्वामी आहेत ताई आपल्या पाठीशी. खरंच खरंच. आणि असे खूप अनुभव आलेत. माझ्या आईच्या वेळेस आलेत, माझ्या चुलत्यांचा ऍक्सिडेंट झाला होता त्यावेळेस सुद्धा. साक्षात म्हणजे मरणाच्या दारातून परत आलेत दोघं पण ते. बापरे! होय होय होय. बापरे! किती कमाल. खूप खूप. खूप. माझ्या आईला तरी असं ऍडमिट करायला नेलं होतं. हां. आणि तिला आयसीयू मध्ये घेतलं आणि समोर आम्ही बसलो डॉक्टरांच्या ह्याच्या, म्हणजे असं आपण बसतो ना वेटिंगला, हो, 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 हो. तिथं बसलो. आणि तिथंच बघा असं हे होतं, स्वामी माऊलींचा एवढा मोठा त्या डॉक्टरांच्या केबिन मध्ये फोटो होता. अरे वाह! चाकणमध्ये. अरे वाह! बघा आणि डॉक्टर सुद्धा. होय होय. आणि आमचा भाऊ सुद्धा म्हणत होता, डॉक्टरच आहे तो पण, तो म्हणत होता आई वाचणार नाही ह्यातून. बापरे! पण बघा. तिथे स्वामी दिसले म्हटल्यावर मला अक्षरशः, त्या भाऊ माझा डॉक्टर असल्यामुळे, ओळख असल्यामुळे की नाही, त्या आयसीयू मध्ये मी आईजवळ 6 दिवस राहिले होते. अरे वाह! होय बघ अहो ताई. तर त्यांनी मला तिथं थांबायची हे दिली होती, आम्हाला परमिशन परवानगी दिली दिली. होती. हां, हां, हा. हां. आणि मग काय झालं, हे आषाढ पौर्णिमा, गुरुपौर्णिमा होती त्या दिवशी मध्ये त्यात आलेली. हां, 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 आणि हां, ते हां. रोज डॉक्टर यायचे तपासणीला. हां. सकाळ संध्याकाळ राऊंडला येतात ना. हो, 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 हो. मग त्यावेळेस मग मी म्हटलं आज का डॉक्टर आले नाही, तर त्या नर्स सांगितलं आज डॉक्टर अक्कलकोटला गेलेत आणि दर पौर्णिमेला ते अक्कलकोटला जातात म्हणून. बापरे! अरे खरंच वाह! मला म्हणजे काय सांगू, तिथं सुद्धा मी आईजवळ चरित्र वाचत बसायची. ते कायम माझ्या बरोबर असते स्वामी चरित्रामृत. कुठं बघा पण जाऊ दे. डॉक्टर पण स्वामी सेवेकरी भेटले. हो होते. आणि माझ्या आईला सेवा करायला जी घरात बाई मिळाली ना, ती सुद्धा अक्कलकोटची होती अहो. काय कमाल ताई. काय एवढं म्हणजे स्वामींचं हे आहे ना, काय सांगू तुम्हाला. आणि खरंच. गेल्या वर्षीच आमच्या चुलत्यांचा एक ऍक्सिडेंट झाला होता. वेळ आहे ना ताई? हां, बोला, बोला. अनुभव हा. सांगायला वेळ भरपूर आहे ताई. हा. मग काय झालं, आषाढी वारीला जातात आमची तात्या म्हणतो आम्ही. हां, हां, हां. आणि मग आषाढ वारी करून आले आणि एक पाहुणे एक्सपायर झाले होते म्हणून त्यांच्या रक्षा विसर्जनला चालले होते दुसऱ्या दिवशी सकाळी. हां, हां, हां. आमचा एक चुलत भाऊ आणि माझे चुलते. अच्छा. हां. आणि मग काय झालं, असं आपण रस्ता क्रॉस करतो ना, तर रस्ता क्रॉस करायला गेला, ती शिवशाही गाडीनं एवढं जोरात त्यांना हे केलं ताई, काय सांगू तुम्हाला. अरे बापरे! धक्का. धक्का दिला म्हणजे मेंदूलाच मार लागला होता त्यांच्या. 3 दिवस ते म्हणजे असं हेच नव्हते, कोमातच गेल्यासारखे झाले होते. बापरे! कसं म्हणजे रडून काढलं आम्ही अक्षरशः, काय सांगू. त्यांची अवस्था बघून अजून सुद्धा हे होत नाही. अरे, पण अरे. मी बघायला गेले त्या दवाखान्यात, तर कुठल्या दवाखान्यात आहे म्हटलं, म्हणजे त्या माझ्या भावाचं नाव विनायक आहे, हां, चुलत हां. भावाचं. तर हां. समर्थ हॉस्पिटल आहे म्हणून त्यानं मला सांगितलं ते. अरे वाह! आणि खरंच तिथं स्वामींची एवढी छान मूर्ती होती. आणि आमचा असाच ग्रुप आहे, स्वामी समर्थ ग्रुप माझे भरपूर आहेत ताई. हो का? अच्छा. आणि मग त्या सगळ्या मैत्रिणी असंच तुमच्यासारख्या खूप आहेत. मी ग्रुपवर पण सांगितलं, म्हटलं माझ्या तात्यांसाठी म्हटलं तुम्ही सगळी सेवा कर. प्रार्थना करा. तर एवढ्या सगळ्यांनी प्रार्थना केली ताई. आणि रोज घोर कष्टोधरण स्तोत्र, तारक मंत्र त्यांच्यासाठी म्हटलं आम्ही. अरे वाह! आणि 3 दिवसानंतर डोळे उघडले अहो त्यांनी. उघडले? उघडले आणि आता एकदम व्यवस्थित. परत आता ह्या वर्षी दोघं पण जाऊन आले बघा वारीला. वाह, 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 वाह! किती एवढे. छान. आणि किती छान अनुभव, काय सांगायचं खरंच, खरंच. स्वामींचं. किती छान अनुभव ताई. माझी कारण नात पण नवीन जन्म होय नवीन होय, जन्म नवीन मिळाला. जन्म मिळाला. अक्षरशः आश्चर्य. आमच्या आईचं पण तसंच झालं. हो. पण आई नंतर 4 वर्षानंतर ती म्हणजे नंतर आजारी पडूनच हे झाली. पण त्यानंतर 4 वर्ष जगली होती आमची आई सुद्धा. बघा. आणि किती ती कमाल. पण मग सगळं मी सांगायची. सगळं तारक मंत्र हे ते खूप सेवा करायची माझी आई. तर ज्ञानेश्वरी वाचायची. सगळे मी काय बापरे! पुस्तक घेईल ते तिला नेऊन देत होते. अरे त्यांना आई वाचता वडील पण यायचं? माझे शिक्षक होते ताई, माझे आई वडील पण. बापरे! होय. बहीण भाऊजी शिक्षक आहे, डॉक्टर आहे भाऊ. आमचे मिस्टर एमएससीबीत होते. बापरे! होय होय. म्हणजे आणि सगळीच मला फॅमिली शिकलेली. होय होय होय, शिकलेली. आणि खूप ज्ञानेश्वरी लहानपणापासून म्हणजे बघूनच मी मोठी झाले. वाह, 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 वाह! किती आणि छान. आता माझी नात पण आहे ताई. मुलगी माझी आयर्लंडला असत्या. बापरे! होय. जावई तर तुम्ही स्वामींच्या एक-एक कृपेनं. बोलताय तर होय धक्का होय. बसतो.
स्वामींच्या कृपेने जावई तर एवढे छान मिळालेत, काय सांगू ताई तुम्हाला. अरे वा. खूप जपतात माझ्या मुलीला. आणि वा. नात आहे माझी 5 वर्षाची आहे. तारक मंत्र म्हणते सगळा अखंड. बघा. थोडं काय झालं तरी स्वामी बाप्पा माझ्या मम्माला बरं करा, माझ्या आजीला बरं करा, असं सगळं काय पण झालं की स्वामी बाप्पांना सांगायचं. अरे वा. आणि तिचा पण छोटा अनुभव सांगते तुम्हाला. आपण गार्डन मध्ये जातात ना खेळायला, हो 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 हो. मग ते असं उंच उंच चढायचं असते. आपल्याकडच्या जरा तिकडचं वेगळं असते ना. बरोबर. आयर्लंडला असते ना ती. हा, आयर्लंड मध्ये असतात. हा. मग ती एकटीच चढत 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 वरपर्यंत गेली असं उंच ह्याच्यावर. अच्छा. मग खाली आल्यावर विचारले मुलगीनं, तुला भीती वाटली नाही का एवढं वर चढलीस तू? हा. मला थोडी भीती वाटली, पण मी तारक मंत्र म्हटले स्वामी बाप्पांचा, मग मला बरं वाटलं म्हटली, मग भीती वाटली नाही. बापरे, किती सुंदर. एवढंसं पिल्लू. होय हो, एवढं छान म्हणती ना, काय सांगायचं तुम्हाला. खूप गोड आहे माझं, म्हणजे स्वामींचीच प्रसाद आहे तो. वा. पौर्णिमे दिवशीच झालेली आहे बघा ती सुद्धा. वा 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 वा. हुशार असेल ती खूप. होय होय, खूप हुशार आहे. आणि आता माझी मुलगी सुद्धा गुरुवारच लक्ष्मीपूजन दिवशी जन्म झालाय तिचा. बापरे. असं असं सगळे खूप 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 अनुभव आहेत ताई. परत आणि कधी सांगेन, आता एवढंच लक्षात नक्की आलं. नक्की ताई, खूप छान वाटलं मला तुमच्याशी बोलून. मी तर असं अखंड म्हणजे तुमचे अनुभवच ऐकत असते बघा, दुसरं काही ऐकत नाही. स्वयंपाक करत हे करत. अरे वा. किती हो एक एक ते अनुभव असतात. अक्षरशः रडते मी, स्वामी माऊली म्हणते दुःख देऊ नका कुणाला एवढं. किती बायका सांगतात की हो दुःख त्यांची, किती आयुष्यात दुःख असतात एकेकांच्या. अगदी बरोबर आहे ताई, मला पण तसंच होतं. मी ते ऐकून आपलं दुःख खूप कमी आहे असं वाटतं. खरंय खरंय. मी प्रार्थना सगळीकडे करत असते त्यांच्यासाठी. होय होय. हा बघा, सगळी आनंद